जय शिवराय मंडळी. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपली 2 दिवसाची तीर्थक्षेत्र यात्रा आज संपली. सकाळी साधारण 9 वाजता घरी पोचलो. थकवा होता, झोप पूर्ण झाली नव्हती, पण मन मात्र भरलेलं होतं आठवणींनी, व्हिडिओंनी आणि मस्त अनुभवांनी. खूप जण नवीन माणसंही भेटली. सर्व आठवणींना मनात ठेवून पुन्हा एकदा निघालो मी संघर्षाच्या दिशेने. एक छोटीशी महापेची ट्रिप पडली होती मंडळी. 10 वाजता निघालो मी. मापेची ट्रिप घेऊन जाता आपल्याला फॉलोअर्स भेटत होते आपल्या, त्यामुळे अजून भारी वाटत होतं. पण मनात एकच होतं, आपल्याला वेळेवर ऑफिसमध्ये पोचायचं होतं. थोडंसं ट्रॅफिक होतंच कारण लेट झालं होतं निघायला. पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनवर. 306 रुपये भाडे झाले मंडळी. हे होतं आजचं पॅसेंजरच्या लोकेशनवर. तुम्ही जर ओळखत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मग म्हटलं जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगायला. कॉर्पोरेट रिक्षावाल्याची जर्नी मंडळी सोपी नाही आहे. हा संघर्ष आहे, त्यामुळे अजून खूप मेहनत करायची आहे. 3 दिवसांनी ऑफिसला जात होतो. जरा फ्रेश वाटत होतं. जरी झोप पूर्ण नाही झाली तरी मन तयार होतं. गाडी पार्क केली, बॅग घेतली आणि शेअरिंग ऑटो पकडून थेट माइंडस्पेसला पोचलो मंडळी. साहजिकच आहे मंडळी, 3 दिवसानंतर आल्यावर जास्त काम तर असणारच आहे. लॉग इन वगैरे केलं, नाश्ता वगैरे केला. मंडळी आपल्या या भाऊंना ओळखत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पोचलो माइंडस्पेसमध्ये. संध्याकाळचे 6:30 वाजले मंडळी. निघालो घरी जायला. शेअरिंग ऑटो पकडली आणि पोचलो डायरेक्ट थेट पार्किंगमध्ये पोचताच पहिलं काम म्हणजे ओला उबेर चालू करणे. ओला उबेर चालू केले. थोड्या वेळाने एक ट्रिप पडली होती. डोंबिवली ईस्टची ट्रिप होती. मग म्हटलं जाऊया पॅसेंजरला पिकअप करूया. पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनवर आणि मंडळी ट्रिप कॅन्सल केली पॅसेंजरने. मग स्वतःला सांगितलं एक ट्रिप कॅन्सल झाल्याने आपला संघर्ष थांबणार नाही. आज मलाही घरी जाऊन लवकर आराम करायचा होता. मग जे भाडे भेटेल ते घेऊन निघालो. डोंबिवलीला जात असताना संध्याकाळी महापेवरून खूप सारे शेअरिंग भाडे असतात, त्यामुळे काहीच टेन्शन नाही. पलावा शीट घेऊन ड्रॉप केले. 200 रुपये झाले मंडळी. मग म्हटलं डायरेक्ट जाऊया आता घरी. 9 वाजले होते संध्याकाळचे. मंडळी कॉर्पोरेट रिक्षावाल्याची जर्नी खतरनाक आहे, म्हणून तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे.